विधान परिषद उपसभापती निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे। ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। गेल्या 8 दिवसात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना हा दुसरा मोठा धक्का दिलाय। ऑपरेशन टायगरच्या पहिल्या टप्प्यात खासदारांना फोडलं। दरम्यान त्यानंतर त्यांनी ऑपरेशन टायगरच्या दुसऱ्या टप्प्याचे देखील संकेत दिले होते। आता त्यानंतर ठाकरेंचा एक आमदार देखील शिंदेंनी गळाला लावलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। वरळीच्या सचिन भाऊंचा उद्धव ठाकरेंना धक्का। ठाकरेंची साथ सोडून रातोरात सचिन भाऊ शिवसेनेत। सचिन अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची सावली म्हणून वावरणाऱ्या सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिलाय। उपसभापती पदासाठी महायुतीनं थेट सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। उद्धव ठाकरेंना गेल्या 8 दिवसातला हा दुसरा धक्का होता। 8 दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता। त्या पाठोपाठ सचिन अहिर यांनीही ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। खरं तर कोळशातून ज्यावेळी हिऱ्याची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो, त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या हालचाली सुरू होत्या। सकाळी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंसह काही नेत्यांना मेसेज पाठवून ठाकरेंचा पक्ष सोडत असल्याचं सांगितलं। मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिलं आहे की हाय हॅव टू टेक ए पॉलिटिकल डिसिजन विच इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी बट नेसेसरी For my survival, I don't have any political background. My strength is my work. Need your support. Good wishes. Will miss dear friend in house. Regard. असं लिहिलेलं आहे। आता याच्यावरती काही माहिती नाही। अभ्यंकर सरांचा फॉर्म भरलेला आहे। आता पुढे उद्या बघू। नाही, वरळीत आव्हान विवान निर्माण नाही होणार। वरळी शिवसेनेचे जे सुनील शिंदेनी सचिन अहिरांना पराभूत करून सुनील शिंदे निवडून आलेले तिथे, त्यामुळे आव्हान वगैरे काही नाही। सचिन अहिरांना सर्व काही देऊनही त्यांनी साथ सोडल्याबाबत आदित्य ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलंय। ज्या नेत्यांना सर्व काही दिलं अशा जवळच्या लोकांनी साथ सोडल्याचं त्यांनी सांगितलं। सोबत असलो की चांगले, साथ सोडली की वाईट होतो असा टोला सचिन अहिर यांनी लगावला। अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते। बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू। हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार? काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत, असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो, हे दुर्दैवी आहे। म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन। एकनाथ शिंदेंनी सचिन अहिरांचा जाणीवपूर्वक सचिन तेंडुलकरांचा उल्लेख केला। सचिन अहिरांनी पक्षांतराचा षटकार ठोकल्याचं एकनाथ शिंदे म्हटले। आमदार सचिन त्यांना पण राजकारणात आणायचं, त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। सचिन अहिर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बडं नाव आहे। सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधान परिषदेचे आमदार आहेत। विधानसभा निवडणुकीत 3 वेळा विधान परिषदेवर एकदा विजयी झालेत। वरळीमधून 1999, 2004, 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले। 2009 मध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम बघितले।
26 जुलै 2019ला राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत दाखल झाले. 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली. 2022 मध्ये विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश झाला. ऑपरेशन टायगर संपलं नाही. उद्धव ठाकरेंचे सर्वच आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. कुणाला घ्यायचं कुणाला नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील असा दावाही शिवसेनेकडून करण्यात आला. सगळेच आमदार संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर हे सातत्याने सुरू राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, ही शिंदे साहेबांचीच शिवसेना आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसणार आहे. पूर्वी सांगितलं होतं की हे भविष्यात टप्प्याटप्प्याने होत राहणार आणि आता खूप लोक अजून येण्यासाठी इच्छुक आहे. आता ते शिंदे साहेबांवर आहे की ते कोणाकोणाला बोलवतील. मला असं वाटतं की भविष्यात एकच शिवसेना पूर्णपणे राहणार आहे, ते म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील. फक्त संजय राऊतला सोडून इथं सर्वांना प्रवेश देण्याबद्दल देखील भविष्यात विचार होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की उद्धवजी आणि आदित्यजींनी यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून मान्य बाळासाहेबांची शिवसेना एकच आहे असं समजून या शिवसेनेच्या नेतृत्वात काम करावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अवस्था वादळात समुद्रातील गलबत फुटल्यासारखी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी एकीकडील भगदाड बुजवण्यासाठी धाव घ्यावी तर दुसरीकडे भगदाड पडताशी अवस्था झाली आहे. ही पडझड रोखताना ठाकरेंची हतबलता दिसू लागल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. मनश्री पाठक, कृष्णात पाटीलसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.